श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 4 प्रथम स्कंध रहस्य प्रथम अध्याय श्रीमद भागवताची रचना स्कंध अध्याय संस्कृत श्लोक अशा पद्धतीची आहे। संपूर्ण भागवत मराठी हिंदी इंग्रजीमध्ये केवळ अनुवाद पद्धतीने ग्रंथ उपलब्ध आहेत, त्यामुळे त्यात आणखी तशाच पद्धतीची भर घालण्याचा माझा विचार नाही। माझ्या चिमटीची कल्पना यापूर्वीच्या प्रकरणात मी स्पष्ट केलीच आहे। तेव्हा कथेचा संकोच आणि कल्पनांचा किंवा आशयाचा विस्तार असे हे स्वरूप असेल। ग्रंथारंभीच व्यास महर्षींनी भगवान श्रीकृष्णांना नमस्कार करताना 3 विशेषणांनी संबोधन केले आहे। विषयानुषंगाने विशेष कृपा अपेक्षित असता विशेषणांनीच दात्यांचा संबोध करतात। आपल्या पुत्राकडून काही काम करून घ्यावयाचे असले म्हणजे माता त्याला अरे राजा म्हणून बोलावते। पुत्रसुद्धा शहाणा असला तर आई तू किती चांगली आहेस ग असेच म्हणून नंतर मागणी करतो। तसेच इथे व्यासांनी श्रीकृष्णाला म्हटले आहे, सच्चिदानंद रूपाय। सत, चित आणि आनंद हे ईश्वराचे रूप आहे। सत प्रगट आहे, डोळ्यांनी दिसते ते सत आणि त्यातच जे आहे पण प्रकर्षाने प्रगट करावे लागते ते चित अधिक आनंद। अर्थात प्रगट अप्रगट व्यक्त अव्यक्त स्वरूपात असणारा म्हणजे यत्र तत्र सर्वत्र व्यापलेला तो सच्चिदानंद। उत्पत्ती स्थिती आणि लय यांना कारणीभूत असलेला तो विश्वोत्पत्त्यादी हेतवे, आध्यात्मिक आधिभौतिक आणि आधिदैविक अशा त्रिविध तापांचे हरण करणारा नाश करणारा तो तापत्रय विनाशाय अशा सर्व गुणसंपन्नाला प्रथम नमस्कार केला। या नमनातूनच भागवताची आवश्यकता भागवताचा अधिकार स्पष्ट होतो, भक्तांची इच्छा स्पष्ट होते। भागवताचे रहस्य म्हणून जे काही आहे ते खऱ्या अर्थाने इथेच कळून येते। अस्ति भाती प्रिय उत्पत्ती स्थिती लय भौतिक दैविक आत्मिक असे संसार विचारणातील त्रास तापत्रय या सर्व गोष्टी त्याचेच रूप आहेत। मग त्याला मनातून नमस्कार केल्यावर भक्ताला काय हवे किंवा काय द्यावे हे त्या सर्वज्ञाला नक्कीच कळत असते। आपण फक्त मनोभावे नमस्कार करावा। काल व्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे। कालरूपी सर्पाच्या मुखात ग्रास म्हणून गडप होणाऱ्या मानव प्राण्याला वाचवण्यासाठी श्री भागवताची निर्मिती झाली आहे। व्यास महर्षी हे ब्रह्मा विष्णू महेश्वर रूपी आहेत। त्यांना अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहू अपरो हरिः अभाल लोचनो शंभू असे म्हणतात। प्रथम त्यांनी चतुश्लोकी भागवत लिहिले, पश्चात त्याचा विस्तार झाला आणि प्रथम श्री शुकदेवांनी त्यावर प्रवचन केले। श्री शुकदेव राजा परीक्षितीला भागवत कथा देण्यासाठी जात असता देवाधिकांनी प्रत्यक्ष अमृताच्या मोबदल्यात भागवत कथा मागितली असता शुकदेव म्हणाले, अभक्तांना हे कथामृत देऊ नये असे शास्त्र आहे। देवांना अभक्त का म्हटले असेल अशी इथे शंका येऊ शकते, पण देव असले तरी विनिमयाची भाषा करणे हे व्यावहारिक पातळीवर उतरणे झाले। भक्त हा समर्पित असतो, त्याचे काही नसते, त्याला काही हवे असेही नसते, तेव्हा यात देवाणघेवाण विनिमय शक्यच नसते, म्हणून देवही अभक्तच झाले। विनिमयाने कथामृत वाटणे हेही अभक्तीचेच लक्षण आहे। आज मी तिला भागवत ज्ञानयज्ञाचे पीक खूपच फोफावले आहे, त्यामुळे भक्ती फारच समृद्ध झाली असे नाही तर व्यवहारच पोचला जात आहे। जागोजागी ज्ञानयज्ञ सम होत आहेत, हजारो लोक गोळा होत आहेत। व्यासपीठावरून ज्ञानदानाच्या मोबदल्यात लाखोंची संभावना आहे, तर इकडे बाजारात कॅसेट सीडी पुस्तके गंध हार माळ यांचा व्यवहार सुरू आहे। याला अभक्तांचा मेळावाच म्हणायला हवे। तापत्रय विनाशाय म्हणून त्याची प्रार्थना करावी आणि ऐहिक तापांची खरेदी विक्री करावी, अशाने भागवताची प्राप्ती होईल काय? जन्मांतरे भवेत पुण्य तदा भागवत लभेत अशी या प्रथमाध्यायाची साक्ष आहे।